कार्तिक मास महात्म्य अध्याय 22. नारद म्हणतात, राजा, एकदा विष्णुदासाने नित्यस्नान संध्याविधी आटोपून स्वयंपाक केला. इतक्यात तो स्वयंपाक गुप्तपणाने कोणी हरण केला. तो स्वयंपाक नाहीसा झाला असे पाहूनही सायंकाळची पूजा वगैरे व्रताचा भंग होईल म्हणून त्याने पुन्हा स्वयंपाक केला नाही. दुसरे दिवशी स्वयंपाक करून श्रीहरीला नैवेद्य अर्पण करण्यास डोळे मिटले. तो इतक्यात स्वयंपाक पुन्हा कोणीतरी नेला. याप्रमाणे 7 दिवस त्याचा स्वयंपाक कोणी हरण करत होते. तेव्हा त्याला चमत्कार वाटून तो विचार करू लागला, अहो, रोज येथे येऊन माझा स्वयंपाक कोण नेतो? हे क्षेत्र संन्यासास राहण्यास योग्य आहे, म्हणून मला ही जागा सोडणे बरे नाही. जर मी पुन्हा स्वयंपाक करून जेवावे तर संध्याकाळचे पूजा नियमाचा भंग होईल आणि तो मी कसा करावा? स्वयंपाक करून तत्काळ भोजन करावे तर श्रीहरीला अर्पण केल्याशिवाय वैष्णवांनी भोजन करू नये. आज 7 दिवस मी उपोषण करून व्रतस्थ राहिलो आहे. आता मात्र स्वयंपाक करून त्याचे चांगले रक्षण करीतो. असे चिंतन करून त्याने स्वयंपाक केला व आपण दडून बसला. इतक्यात एक चांडाळ स्वयंपाक चोरून नेण्यास टपून बसलेला दिसला. तो अतिशय क्षुधेने व्याकुळ, दीनवदन व हाडे व काताडे उरले आहे इतका कृश असा पाहताच त्या ब्राह्मणाला त्याची दया आली. तो अन्न घेऊन जाऊ लागला तेव्हा ब्राह्मण त्याला म्हणाला, अरे अरे, थांब, उभा राहा. असे हे कोरडे रुक्ष अन्न कसे खाशील? हे तूप घे. याप्रमाणे भाषण करीत तो ब्राह्मण आपल्याजवळ आला. असे पाहून तो चांडाळ भिवून वेगाने पळत असता पडला व मूर्छित झाला. तो चांडाळ भीतीने मूर्छित पडला आहे असे पाहून ब्राह्मण श्रेष्ठ विष्णुदास त्वरेने त्याजवळ जाऊन दयेने त्यावर आपल्या धोत्राने वारा घालू लागला. नंतर तो उठल्यावर त्याकडे विष्णुदासाने पाहिले तर चक्र गदा धारण करणारे साक्षात नारायण त्याला दिसले. पीतांबरधारी चतुर्भुज, श्रीवत्सांकित किरीटकुंडले, कौस्तुभमणी धारण करणारे, जवसाचे फुलाप्रमाणे श्यामवर्णी, हृदयावर कौस्तुभ झळकत आहे असे प्रभू त्याने पाहिले. विष्णू दर्शन झाल्याबरोबर अंगावर रोमांच, आनंदाश्रू इत्यादी सात्विक भावामुळे त्या ब्राह्मणाला स्तुती व नमस्कार करण्याचेही सुचेना. नंतर इंद्रादिक देव तेथे आले. गंधर्व अप्सरा नाचू व गाऊ लागल्या. शेकडो विमानांनी, देव ऋषी यांच्या समुदायांनी, गीत व वाद्य यांच्या घोषांनी ते स्थान व्यापून गेले. तेव्हा विष्णूंनी आपल्या सात्विक वृत्ती भक्ताला आलिंगन देऊन आपलेप्रमाणे त्याला रूप दिले व विमानात बसवून वैकुंठात नेले. विष्णुदास विमानात बसून वैष्णुलोकास जाऊ लागला. तेव्हा दीक्षित चोल राजाने त्याला पाहिले. राजा वैकुंठास जाणाऱ्या विष्णुदासाला पाहून मुद्गलास मोठ्याने हाक मारून म्हणाला. चोल म्हणाला, ज्याच्याशी स्पर्धा करून मी यज्ञदानादिक केले तो विष्णुदास विष्णुरूप धारण करून वैकुंठास चालला. मी यज्ञकर्ता होऊन या विष्णू क्षेत्रात तुझकडून अग्निथवन केले व उत्तम दाने देऊन ब्राह्मण संतुष्ट केले, तथापि अजूनही मला हरी प्रसन्न होत नाहीत. विष्णुदासाच्या भक्तीला हरींनी साक्षात्कार दिला. याकरिता दानांनी व यज्ञांनी विष्णू प्रसन्न होत नाही, तर त्यांचे दर्शन होण्याला भक्ती हेच मुख्य कारण आहे. गण म्हणतात, राजा याप्रमाणे बोलून लहानपणापासून दीक्षित असल्यामुळे त्याला पुत्र झाला नाही, म्हणून त्याने बहिणीच्या मुलाला राज्यावर बसविले. अद्यापि त्या देशात चोल राजाने नियम केल्याप्रमाणे तेव्हापासून राजाच्या बहिणीच्या मुलालाच राज्य मिळते. नंतर राजा यज्ञमंडपात येऊन यज्ञकुंडापुढे उभा राहिला व विष्णूला बोलावून 3 वेळा मोठ्याने म्हणाला की, हे विष्णू, मला काया वाचा मने करून तुझी स्थिर भक्ती दे. याप्रमाणे बोलून सर्व लोक पाहत असता त्यांच्या समक्ष त्याने अग्निकुंडात उडी टाकली. तेव्हा मुद्गलाला राग आला व रागाचे भरात त्याने आपली शेंडी उपटली. म्हणून अद्यापि त्यांचे गोत्रज मुंजीत शेंडी काढितात. चोल राजा कुंडात उडी टाकीत आहे इतक्यात विष्णू कुंडात प्रगट झाले व त्यांनी राजाला आलिंगन देऊन विमानात बसविले. त्याला आलिंगन देऊन व सारूप्य देऊन त्याला विमानात नेऊन इंद्रादिक देवासह विष्णू वैकुंठास गेले. नारद म्हणाले, जो विष्णुदास तो पुण्यशील नावाचा व जो चोल राजा तो सुशील नावाचा, असे हे दोघे विष्णूसारखे रूप धारण करणारे असे झाले. त्यांना रमापती विष्णूंनी आपले द्वारी राहणारे द्वारपालगण केले. इति पद्मपुराणे श्री कार्तिक मास महात्म्ये 22 अध्याय 23. धर्मदत्त विचारतो, जय आणि विजय या नावाचे दोघे विष्णूचे द्वारपाळ आहेत असे मी ऐकले, तर त्यांना विष्णू सारूप्य मिळण्याला कोणते पुण्य केले होते? गण म्हणतात,
तृणबिंदूची कन्या देवहूती हिला कर्दम ऋषीच्या कृपेने जय थोरला व विजय धाकटा असे 2 मुलगे झाले. देवहूतीचे ठिकाणी मागाहून योग व धर्म जाणणारा असा कपिल झाला. जय विजय विष्णुभक्तीमध्ये अगदी निमग्न होते. ते इंद्रियाची कर्मे भगवंताकडे लावून धर्माने वागणारे असे होते. नित्य अष्टाक्षरी नारायण मंत्राचा जप करून विष्णूची व्रते करीत होते, म्हणून त्यांना विष्णू पूजासमयी साक्षात दर्शन देत असत. ते यज्ञकर्मात कुशल म्हणून मरुत राजाने त्यांना यज्ञाकरिता बोलाविले. देव ऋषीगणांनी पूजित असे ते जय विजय मरुताकडे गेले. तेथे जय ब्रह्मा झाला व विजय याजक झाला. नंतर त्यांनी संपूर्ण यज्ञविधी परिपूर्ण केला. मरुज राजाने अवमृत स्नान करून त्यांना पुष्कळ द्रव्य दिले. ते द्रव्य घेऊन ते आपापल्या आश्रमाला आले. विष्णूची पूजा व यज्ञ वगैरे करण्याकरता ते द्रव्याचा विभाग करू लागले. विभाग करीताना दोघांमध्ये स्पर्धा उत्पन्न झाली. जय म्हणाला 2 भाग बरोबर करावे. विजय म्हणाला तसे नाही, ज्याला जेवढे मिळाले तेवढे त्याने घ्यावे. तेव्हा जयाने संतापून लोभी विजयाला शाप दिला की तू घेऊन देत नाहीस म्हणून ग्राह म्हणजे नक्र हो. विजयाने त्याचा तो शाप ऐकून जयाला शाप दिला की मदाने भ्रांत होऊन मला शाप दिलास तर तू मातंग म्हणजे हत्ती हो. नंतर रोजच्याप्रमाणे ते विष्णूची पूजा करीत असता त्यांनी ती शापाची हकीकत प्रगट झालेल्या देवाला सांगितली व शापापासून मुक्तता व्हावी म्हणून रमापती भगवंताची प्रार्थना करू लागले. जय विजय म्हणतात, देवा, आम्ही तुझ्या भक्तांनी नक्र व हत्ती यांच्या जन्माना कसे जावे याकरिता दयासागरा देवा, आमचा शाप नाहीसा करा. भगवान म्हणाले, माझ्या भक्तांचे वचन कधीही खोटे होणार नाही. ते भक्तवचन मला कधी विरुद्ध करता येत नाही. मागे मी प्रल्हादाच्या वचनाकरता खांबात प्रगट झालो, अंबरीशाच्या वचनाकरता गर्भवास सोसले, म्हणून तुम्हीच परस्पर दिलेले शाप भोगून नंतर माझे अक्षयस्थानाला प्राप्त व्हा असे म्हणून अंतर्धान पावले. गण म्हणतात, नंतर ते गंडकी नदीच्या तीरी नक्र व हत्ती झाले. पूर्व पुण्याने त्यांना पूर्वीच्या जन्माचे स्मरण राहून ते विष्णूची व्रते व भक्ती करीत होते. एकदा तो हत्ती कार्तिक मासी गंडकीत स्नानाला गेला असता नकराला शापाची आठवण होऊन त्याने त्या हत्तीला धरिले. नकराने धरिले तेव्हा त्या हत्तीने विष्णूचे स्मरण केले. तेव्हा शंख चक्र गदा धारण केलेले असे विष्णू तेथे प्रगट झाले. त्यांनी चक्र मारून नक्र व हत्ती यांना बाहेर काढले व त्यांना भगवंतांनी आपले रूप देऊन वैकुंठास नेले. तेव्हापासून ते स्थान हरिक्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाले. चक्राच्या आघातामुळे तेथील धोंडे देखील चक्रचिन्हांकित झाले आहेत. ते हे तू विचारलेले प्रसिद्ध जय विजय नेहमी विष्णूला प्रिय असणारे देवाच्या द्वारात आहेत. याकरता तू ही धर्म जाणून निरंतर विष्णुव्रत करून मत्सर व गर्व सोडून सर्वांवर समदृष्टी ठेवणारा असा हो. तूळ मकर मेष या संक्रांतीचे कार्तिक माघ व वैशाख या महिन्यात नेहमी प्रातस्नान कर. एकादशी व्रत करून तुलसीचे रक्षण कर. ब्राह्मण गायी वैष्णव यांची सेवा कर. मसुरा कांजी व वांगी खाऊ नको. म्हणजे आमच्याप्रमाणेच धर्मदत्ता तू त्या विष्णूच्या भक्तीने देह सोडल्यावर उत्तम असे जे विष्णूचे स्थान वैकुंठ आहे ते पावशील. विष्णूला संतुष्ट करणारे हे व्रत तू जन्मापासून केलेस त्यापेक्षा यज्ञ दान तप तीर्थे ही अधिक नाहीत. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू धन्य आहेस, कारण तू विष्णूला प्रिय असे कार्तिक व्रत केलेस व त्याचे अर्धे पुण्य कलहेला मिळाल्यामुळे आम्ही विष्णूच्या वैकुंठलोकी तिला नेतो आहोत. नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे धर्मदत्ताला उपदेश करून ते गण त्या कलहेसह विमानात बसून वैकुंठास निघून गेले. प्रत्यक्ष अनुभव आलेला हा धर्मदत्त नित्य कार्तिकादी व्रत करीत असता देह सोडल्यावर तो 2 स्त्रियासह वर्तमान वैकुंठास गेला. ही पूर्वी घडलेली कथा जो कोणी ऐकेल व दुसऱ्याला श्रवण करविल त्याला विष्णूच्या कृपेने हरीची प्राप्ती करून देणारी बुद्धी उत्पन्न होईल. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य त्रयोर्विंशोऽध्यायः. अध्याय 24. पृथू म्हणतात, नारदा, कृष्णा व वेण्या यांच्या तीरी शिव व विष्णू यांच्या गणांनी वाण्याच्या देहातून पिशाचीन कलहेला काढून टाकली असे आपण पूर्वी सांगितले. तर हे धर्मज्ञा, हा प्रभाव त्या नद्यांचा की त्या क्षेत्राचे सामर्थ्य हे आपण मला सांगा, कारण मला त्या सामर्थ्याचा मोठा चमत्कार वाटला. नारद म्हणतात, ही कृष्णा नदी प्रत्यक्ष विष्णूचे स्वरूप व वेण्या शिवस्वरूप अशा आहेत. या कृष्णा वेणीच्या संगमाचा महिमा वर्णन करण्यास चतुर्मुख ब्रह्मदेवही समर्थ नाही.
तथापि कृष्णावेणीची उत्पत्ती तुला सांगतो ऐक. पूर्वी चाशूप मनूच्या मन्वंतरामध्ये रम्य अशा सह्याद्री पर्वताच्या शिखरावर यज्ञ करावा असा विचार करून ब्रह्मदेवाने त्या यज्ञाकरता सर्व देवांस बोलविले. त्यांच्यासह त्याने यज्ञाची तयारी केली. विष्णू शंकर यासह आपण त्या पर्वताच्या शिखरावर आला. तेथे भृगू आदी करून सर्व ऋषींनी उत्तम ब्राह्म मुहूर्तावर ब्रह्मदेवाला यज्ञदीक्षा देण्याकरता तेथे आदराने सभा भरविली. तेव्हा ऋषी ब्रह्मदेवाची थोरली स्त्री सावित्री हिला बोलविते झाले. तिला येण्यास उशीर लागला. तेव्हा भृगू विष्णूला विचारते झाले. भृगू म्हणतात, हे विष्णू, सावित्रीला आपण बोलाविले तरी ती लवकर काय येत नाही? मुहूर्त संपण्याची वेळ आली, दीक्षाविधी कसा संपूर्ण होणार? भगवान विष्णू म्हणाले, सावित्री लवकर येत नाही तर गायत्री येथे आहे, तिच्याकडून कार्य पूर्ण करावे. पुण्यकार्यात ब्रह्मदेवाची ही पत्नी नाही काय? नारद म्हणतात, या विष्णूच्या म्हणण्याला शंकरांनीही अनुमोदन दिले. हे भाषण ऐकून भृगूने ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला गायत्रीला बसून पुण्याह वाचनादी यज्ञाचा दीक्षाविधी केला. हे राजा, ते ब्रह्मदेवाचे दीक्षाविधीचे काम ऋषी चालवित आहेत. इतक्यात त्या यज्ञस्थळाला सावित्री आली. हे राजा, तेव्हा ब्रह्मदेवासह गायत्रीला दीक्षाविधी झाला असे पाहून सवती मत्सर मनात येऊन सावित्रीने रागाने बोलती झाली. सावित्री म्हणते, जेथे पूजेला योग्य नाहीत त्यांची पूजा होते, पूज्य आहेत त्यांचा अपमान होतो, तेथे दुष्काळ, मरण व भय ही उत्पन्न होतात. माझ्या स्थानावर या माझ्याहून धाकटीला तुम्ही बसविले, म्हणून तुम्ही जडदेहाचे असे नदीरूप व्हाल. ही गायत्री ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला माझ्या आसनावर बसली, म्हणून लोकांना न दिसणारी अशी गुप्तरूपी नदी होऊन राहील. नारद म्हणतात, याप्रमाणे स्वरेचा शाप ऐकून संतापाने जिचे ओठ थरथर कापतायत अशी गायत्री उठली व देवांनी निवारण केले असताना तिनेही सावित्रीला शाप दिला. गायत्री म्हणते, ब्रह्मदेव जसा तुझा पती तसा माझाही पती आहे, असे असता तू मला व्यर्थ शाप दिलास, तर मजप्रमाणे तूही नदी हो. नारद म्हणाले, राजा, तेव्हा मोठा हाहाकार झाला. शंकर, विष्णू आदी करून सर्व देव सावित्रीला नमस्कार करून तिची विनंती करू लागले. देव म्हणाले, हे देवी, ब्रह्मादिक सर्व देवांना तू शाप दिलास की आम्ही आता सर्व जडाशा नद्या होऊ, परंतु आम्ही जड नद्या झालो तर त्या योगाने आमचे व्यवहार बंद राहून हे त्रैलोक्य खरोखर नाश पावेल. तू फार अविचाराने दिलेल्या या शापाचे निवारण कर. सावित्री म्हणाली, हे देव हो, तुम्ही यज्ञाचे आरंभी गणपती पूजन केले नाही, म्हणून माझ्या क्रोधापासून विघ्न उत्पन्न झाले असे वाटते. आता माझे भाषण कधीही खोटे होऊ शकणार नाही, म्हणून हे देव हो, तुम्ही आता अंशरूपाने नद्या व्हा व आम्ही दोघी सवती पश्चिमेकडे वाहणाऱ्या अशा अंशरूपानेच नद्या होऊ. नारद म्हणाले, हे राजा, असे तिचे भाषण ऐकून त्या काली ब्रह्मा, विष्णू व शंकर हे आपापल्या अंशाने नद्या झाले. त्या नद्यात विष्णू कृष्णा नदी, शंकर वेण्या नदी व ब्रह्मदेव कुपद्मती कोयना नदी याप्रमाणे पृथक पृथक अंशाने नदीरूप झाले. सर्व देवही आपापल्या अंशाने सह्याद्री शिखरापासून निरनिराळ्या लहान लहान नद्या झाले. देवांचे अंश ते पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या व त्यांच्या स्त्रियांचे अंश त्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या असे शेकडो उदक प्रवाह झाले. गायत्री व सावित्री या जोडीने पश्चिमेकडे एक प्रवाहाने वाहणाऱ्या नद्या झाल्या व त्या एकत्र असल्याकारणाने सावित्री हे एकच नाव पावल्या. ब्रह्मदेवाने यज्ञाचे वेळी शंकर यांची स्थापना केली होती. ते तेथे महाबळेश्वर व अतिबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले, ज्यामध्ये सर्व ब्रह्मादी देव आपापल्या अंशाने राहतात. त्यातील कृष्णा व वेण्या या दोन नद्यांचे महात्म्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही. हे पाप हरण करणारे कृष्णावेणीचे महात्म्य जो भक्तीने श्रवण करील किंवा दुसऱ्याला श्रवण करविल त्या मनुष्याला त्याचे दर्शन, स्नान व यात्रा केल्याचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य चतुर्विंशोऽध्यायः.